राज्यातील सत्ता संघर्षानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यामधील जुन्नर विधानसभेचा दौरा पहिल्यांदाच करतायत। या दौऱ्याबद्दलची सगळी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनीच प्रसारमाध्यमांना दिली आहे। साहजिकच हा अजितदादांचा दौरा अतुल बेनके यांच्यासाठी आज महत्त्वाचा असणार आहे, त्यांच्यासाठीच हा दौरा सगळा होतोय। अतुलजी, आजपर्यंत तुम्ही तटस्थ राहिले होते, परंतु आज तुम्ही या दौऱ्यातून स्पष्टपणे संकेत देताय की तुम्ही अजितदादांना या ठिकाणी पाठिंबा देताय। थोडासा उशीर लागला, परंतु या निर्णयापर्यंत तुम्ही नेमके का पोहोचलेला आहात? नाही, माझा निर्णय काय आहे तो मी त्या माझ्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून, प्रत्येक गावोगावी भेटून, त्यांच्याशी सगळे वयोवृद्ध असतील, शेतकरी असतील, महिला असतील, वारकरी असतील, आदिवासी बांधव असेल, मुस्लिम बांधव असतील, या सर्वांशी चर्चा करून माझ्या मनात नेमके काय आहे मी ते लोकांच्या समोरच इथं जाहीर करणार आहे। आत्ता अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर 6 महिन्यांनी जुन्नरमध्ये येत आहेत, याचा आनंद जुन्नर तालुक्याच्या मनात आहे। अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते फक्त जुन्नरमध्ये येत नाही आहे, त्यांनी जुन्नरला खूप काही दिलं आहे आणि त्यानंतर ते येत आहेत, म्हणून लोकांमध्ये उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहे। मी या जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे, लोकांचा सेवक आहे। लोकांची सेवा प्रथम करणे हे माझं कर्तव्य आहे आणि ते सेवेसाठी जर आपला दादा, आपला मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्याला निधी देतोय, तालुक्याला दिशा देतोय, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून अनेक बंधारे असतील, पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून चिलेवाडीचा महत्त्वाचा पाईपलाईन जो माझ्या वडिलांच्या काळात 2009ला सुरुवात झाली आणि मध्यंतरी तो रखडला, मी त्यांच्या मागं लागून त्यांनी केलं ना, आणि म्हणून ते येत आहेत। त्याचा उत्साह अत्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। राहिला राजकीय भूमिकेचा विषय आहे, तो मला जे काय वाटतं ते मी निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांसमोर, माझ्या सगळ्या लोकांसमोर मी त्या व्यासपीठावर सिद्ध मांडणार आहे। आज जे काही फ्लेक्स लागलेले आहेत सगळीकडं, तुमचे फोटो आहेत, अजितदादांचा फोटो आहे, पवारसाहेबांचा फोटो त्यामध्ये मिस आहे, हे त्याच्याच संकेत आहेत? हे बघा, फ्लेक्स हे लोकांनी लावलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी पवारसाहेबांचा पण फोटो आहे। तुम्ही जे आम्हाला आमंत्रण पाठवलेलं आहे, जे काही तुम्ही एक कोलाज बनवलेला आहे, त्यामध्ये सुद्धा पवारसाहेबांचा फोटो नाही आहे, तुमच्याकडून तो आलेला आहे? माझ्याकडून नाही आला आहे, तो कार्यकर्त्यांनी तयार करून केला आहे। मी तुम्हाला पाठवला आहे का? नाही पाठवला। पवारसाहेब आमचे दैवतच आहेत, ते आमचे श्रद्धास्थान आहेत। त्यांनी आम्हाला जी शिकवण दिली, जो विचार दिला आहे, तो पुढे घेऊन जाणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। म्हणजे कार्यकर्त्यांची इच्छा आहे तुम्ही अजितदादांसोबत जावं, तुम्ही जे म्हणताय की मी त्यांच्याशी चर्चा करून तिकडे जाणार आहे, म्हणजे त्यांची तर इच्छा दिसतीये की तुम्ही तिकडे जावं, म्हणजे तुम्ही त्या मतापर्यंत आलेला आहात? कार्यकर्त्यांशी माझी काय चर्चा झाली, त्यांचं काय मत आहे, शेतकऱ्यांचं काय मत आहे, साहेबांच्या प्रती काय मत आहे, दादांच्या प्रती काय मत आहे, आमचा तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून अतुल काम करतोय ते त्यांचं काय मत आहे, या सर्व बाबी ह्या त्या सभेमध्ये मी तिथं मांडणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून परखडपणे सांगणार आहे। शरद पवार साहेब हे गेली 6 महिन्यात 2-3 वेळा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। सत्यशील शेरकरांना त्यांनी 2 वेळा वेळसुद्धा दिलेली आहे आणि त्या दरम्यान जे काही घडामोडी घडल्या, म्हणजे पवारसाहेब आले, त्यांनी सत्यशील शेरकरांना सारथी बनवलं, तुम्हाला गाडीमध्ये स्थान दिलं नाही, पत्रकार परिषद झाली त्यावेळेला सत्यशील शेरकर मागे बसून होते, खासदार कोल्हे तिथं बसलेले होते, तुम्हाला बाजूला स्थान दिलं नाही, आणि त्यानंतर आज शेतकरी मोर्चा होतोय, पवारसाहेबांनी पण शेतकरी मोर्चा जो मेळावा जो आहे तो घेतला, आज परत एकदा शेतकरी मेळावा होतोय। हे सगळे संकेत त्याचेच आहेत की अजित पवारांच्या गटाच्या तिकिटावर तुम्ही यंदाची विधानसभा निवडणूक लढणार आहात? विषय असा आहे, निवडणूक लढवायची का नाही लढवायची हे माझ्या जुन्नर तालुक्याची जनता ठरवणार आहे। या सगळ्या शरद पवार साहेब, अजितदादा पवार साहेब हे मला दोन्हीही व्यक्तिमत्व अत्यंत आदरणीय आहे। मी पवार कुटुंबातला एक सदस्य आहे, मी लहानपणापासून त्यांच्याबरोबर वाढलेलो आहे आणि अशा जेव्हा गोष्टी होतात, हे माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह हे चित्र आम्हाला ते आवडत नाही। पण आता पुढं जात असताना आपल्याला जेव्हा एखादी राजकीय भूमिका घ्यायची असेल किंवा त्या महत्त्वाच्या वळणावर असेल, तर हा कितपत थोडासा काळ जाऊन याच्यातून काही मार्ग निघतो का, हा दृष्टिकोनातून आम्ही करण्याचा तो प्रयत्न तो केला होता। राहिला विषय, पवारसाहेब जेव्हा पहिल्यांदा जेव्हा सत्यशील दादाची इथं आले तेव्हा तो आदिवासी मेळावा होता। त्या आदिवासी मेळाव्याचं जवळचं हेलिपॅडचं ठिकाण हे कारखाना होतं आणि त्याच्यानंतर त्यांची जेवणाची वेळ असल्यामुळे सत्यशील दादाची इथं होतं। त्या आदिवासी मेळाव्याचं आयोजन, नियोजन, सगळं प्रयोजन पवारसाहेबांच्या सांगण्यावरून मी केलेलं होतं।
मी त्या सगळ्या मेळाव्याचा खर्च करून गावोगावीपर्यंत सगळे निरोप पोचवून बिरसा ब्रिगेडला आणि त्या सगळ्या लोकांना हाताशी धरून साहेबांचे काय विचार आहे, माझं काय मत आहे, त्या दृष्टिकोनातून तो मेळावा केला होता. तो काही पक्ष पार्टीचा नव्हता. त्यानंतर कारखान्याचा इथेनॉल प्रोजेक्टचं उद्घाटन होतं. तो पण काही पक्ष पार्टीचा नव्हता. म्हणून शरदचंद्रजी पवार साहेब जेव्हा दोनदा आले ते एक आदिवासी मेळाव्यासाठी आले आणि आमच्या कारखान्यासाठी आले. आमचा कारखाना जो आहे सत्यशील दादा जरी तिथले चेअरमन असले तरी त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही डायरेक्टर आहेत, मी तिथला सभासद आहे, माझे वडील काही काळ डायरेक्टर होते. हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आहे. म्हणून मी एक सरळ विचार करणारा माणूस आहे. कारखान्याच्या बाबतीत कुठल्याच प्रकारचं राजकारण मी अजूनपर्यंत आणलेलं नाही, आणू इच्छित नाही. भविष्यात कारखाना हा चांगला चालला पाहिजे, ही शेतकऱ्यांची कामधेनू आहे आणि त्यातून चांगल्या दिशेने कारखाना चालण्यासाठी सत्यशील शेरकरांच्या पाठीमागे मी उभाच आहे ना. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ते राजकीय नव्हतं, परंतु आजचा दौरा राजकीय आहे. आज राष्ट्रवादीचं चिन्ह प्रत्येक ठिकाणी दिसतंय. मग आता तुम्ही शरद पवारांच्या बाजूने आहात की अजित पवारांच्या बाजूने? आज काय अर्थ घ्यायचा सगळ्यांनी? कसं आहे, दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. जेव्हा साहेब आले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत. पण आज जे येत आहे दादा ते विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन, अनेक ठिकाणचे ते यशवंत पतपिढीचं येते आणि त्याला लागूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकरी मेळावा हा आयोजित केलेला आहे. मला जे माझं मत मांडायचं आहे, माझे जे लोक मला सांगतात की मला जे बोलायचं आहे, मी ते त्या व्यासपीठावरून स्पष्टपणे सांगेल. मला पवारसाहेबांचा दुरावा नाही किंवा अजितदादांची खूप जवळीक आहे असंही नाही. पण आपल्या तालुक्याला एक चांगल्या दिशेने नेण्यासाठी जो विचार यशवंतराव चव्हाण साहेब, शरदचंद्रजी पवार साहेब आमच्या नेत्यांनी दिला आहे, त्या विचाराने मी पुढं चालणारा एक व्यक्तिमत्व आहेत आणि त्या तालुक्याच्या हितासाठी मला जे जे करता येईल ते मी करणार. मला नेमके काय मांडायचं आहे मी त्या कार्यक्रमात सांगणार. म्हणजे आजही तुम्ही तटस्थ आहात? अजून इथे तटस्थच आहे मी त्या मेळाव्यात मला सांगेल की मला काय केलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. हे मी गेले 6 महिने प्रत्येक गावोगावी वाड्या वस्त्या फिरून आलेलो आहे. लोकांची काही भावना आहे याची मला कल्पना आहे, मीडियावाल्यांना पण कल्पना आहे. पण मी एक सेवक आहे आणि त्या सेवेच्या नात्यातून आपण पुढं काय केलं पाहिजे. जर मी त्या सेवक या नात्याने हा फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन पुढं जाणारा मी कार्यकर्ता तिथं जर ठामपणे पुढं जर गेलो नाही तर ह्या तालुक्यात अनेक विचारांचे वेगवेगळे काही लोक असतील, ते लचके तोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तिथं दटून राहणे, आपल्या विचाराचा माणूस तिथं पुढं गेला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून काय काय करता येईल ते आम्हाला तिथं मांडून किंवा ह्या सगळ्या गोष्टीतून पुढं जाण्याची भूमिकाही माझी राहणार आहे. माझी डे 1ची प्रेस कॉन्फरन्स तुम्ही ऐका, तेव्हा त्याची माझी मनस्थिती भयानक होती. राज्यातल्या प्रत्येक नागरिकाची भयानक होती. त्याच्यातून मला बाहेर येणे होतं. मी खूप भावनेने विचार केलेला आहे. मी माझ्या मनाशी बोललेलो आहे, माझ्या घरच्यांशी बोललेलो आहे, माझ्या जवळच्या लोकांशी बोललेलो आहे. आणि म्हणून आता त्याच्यातून मी सगळ्याच्यातून बाहेर आलेलो आहे. आणि त्याच्यातून बाहेर आल्यानंतर यू आर अ लीडर, यू हॅव टू डू लिडरशिप. आणि लीडर असताना जेव्हा या तालुक्यातले बहुतांश मी जेव्हा आमदार झालो तेव्हापासून 3 टप्प्यात ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या. 70-80% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे आले. पवारांचे का दादांचे विचाराचे मी म्हणणार नाही, पण राष्ट्रवादीचे विचाराचे आले. नवीन तरुण मुलं आणि मुली खूप मोठ्या प्रमाणात निवडून आलेत. हे मुलं मुली जेव्हा सरपंच होतात, सदस्य होतात, ते जेव्हा माझ्याकडे येतात ते कशासाठी येतं माझ्याकडं? हे मला विचाराच्या गप्पा म्हणल्या नाहीत. ते मला म्हणतात की आम्हाला हे काम करायचं, ह्या सगळ्या गोष्टी करायचं. मग ते माझ्याकडे येणार तर कोणाकडे जाणार? मग मला जे काम करायचं आहे त्या दृष्टिकोनातून मला जे जे करता येईल ते मी करेल ना. मी दादाकडे जाईल, साहेबाकडे जाईल, फडणवीस साहेबांकडे जाईल, एकनाथ शिंदेकडे जाईल, उद्धव ठाकरेंकडे जाईल. तालुक्याच्या हितासाठी जे जे असेल ते इथून पुढे मी करणार. तर अतुल बेनके हे आत्ताही तटस्थ आहेत असं म्हणतात. शेतकरी मेळाव्यामध्ये ते त्यांची पुढची भूमिका जी आहे ते जाहीरपणे या ठिकाणी मांडणार आहेत. परंतु अजितदादांचा स्वभाव पाहता ते तटस्थ आमदारासाठी दिवसभराचा वेळ देतील का? ये पब्लिक है, ये सब जानती है. कॅमेरामन विजय राऊत से नाजिमुल्ला, एबीपी माझा, जुन्नर, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.